गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी नागरगोजे सर. आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील तिसरं प्रकरण आपण अभ्यासायला घेतलेलं आहे. प्रकरणाचं नाव आहे मागणीचे विश्लेषण. हे प्रकरण आपण त्यामधलं उपघटक पाहिलेलं आहे आणि ब जो उपघटक आहे तो म्हणजे मागणीची लवचिकता. मागणीच्या लवचिकतेच्या उपघटकामध्ये आपण मागणीची लवचिकता म्हणजे काय, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी का मांडली आणि मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार आपण अभ्यासले होते. वस्तूच्या किमतीतील बदलामुळे मागणी परिमाणामध्ये जो बदल घडून येतो त्यास मागणीची लवचिकता असे म्हणतात. मागणीच्या लवचिकतेचं सूत्र आहे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. यानंतर आपण मागणीच्या लवचिकतेचे प्रकार पाहिले होते. 3 प्रकार आहेत मागणीच्या लवचिकतेचे: उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता असे 3 प्रकार मागणीच्या लवचिकतेचे आहेत. हे 3ही प्रकार आपण विचारात घेतले होते. मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणजे उत्पन्नातील बदलामुळे मागणीमध्ये जो बदल घडून येतो त्या बदलास मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचं सूत्र आहे मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. वरील सूत्रानुसार गुणोत्तर 1 आलं की मागणीची उत्पन्न लवचिकता एकक आहे असं म्हणतात. गुणोत्तर 1 पेक्षा जास्त आलं तर मागणी जास्त लवचिक आहे असं म्हणतात आणि गुणोत्तर 1 पेक्षा कमी आलं तर मागणी कमी लवचिक आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे छेदक लवचिकता. आता छेदक लवचिकता कशाला म्हणायचं? या छेदक लवचिकतेलाच तिरकस लवचिकता असंही म्हटलं जातं. छेदक लवचिकतेची व्याख्या आपण अभ्यासलेली होती. एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होत असेल तर त्यास छेदक लवचिकता असे म्हणतात. मागणीची छेदक लवचिकता मोजण्याचं सूत्र आपण पाहिलं होतं. चहाच्या मागणीतील शेकडा बदल भागिले कॉफीच्या किमतीतील शेकडा बदल. आणि ज्या पर्यायी वस्तू आहेत आणि ज्या पूरक वस्तू आहेत अशा पर्यायी आणि पूरक वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता मोजता येते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे मागणीच्या लवचिकतेचा, तो म्हणजे मागणीची किंमत लवचिकता. आता
मागणीची जी किंमत लवचिकता आहे, या प्रकारामध्ये वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे मागणी परिमाणामध्ये जो बदल होतो, त्या बदलाच्या प्रमाणास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. आता मागणीच्या लवचिकतेची जी व्याख्या आहे, तीच व्याख्या मागणीच्या किंमत लवचिकतेची आहे. तर किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत जो शेकडा बदल होतो, त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. मागणीची किंमत लवचिकता मोजण्याचं सूत्र आहे मागणीतील प्रमाणशीर बदल भागिले किमतीतील प्रमाणशीर बदल. आता वरील सूत्रानुसार गुणोत्तर 1 आलं तर मागणी एकक लवचिक आहे असं म्हणतात. गुणोत्तर 1 पेक्षा जास्त आलं तर मागणी जास्त लवचिक असते असं म्हणतात. आणि येणारं गुणोत्तर 1 पेक्षा कमी आलं तर मागणी कमी लवचिक आहे असं म्हणतात. आता मागणीची जी किंमत लवचिकता आहे, या मागणीच्या किंमत लवचिकतेचं सूत्र विचारात घेतलं होतं आपण, की मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. आता मागणीची जी किंमत लवचिकता आहे, या मागणीच्या किंमत लवचिकतेचे आपणास प्रकार विचारात घ्यायचे आहेत. डॉक्टर मार्शल यांनी किंमत लवचिकतेचं विश्लेषण करताना असं सांगितलं, किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत जो शेकडा बदल होतो, त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. मागणीच्या किंमत लवचिकतेच्या प्रकारात फक्त किमतीतील बदलामुळे मागणीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण यांचा अभ्यास केला जातो. आणि मार्शल यांनी मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी पुढील सूत्राचा अवलंब केलेला आहे. ते सूत्र म्हणजे मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील प्रमाणशीर बदल किंवा मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. आता मागणीची जी लवचिकता आहे, या मागणीच्या लवचिकतेचे 5 प्रकार आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे अनंत लवचिक मागणी. अनंत लवचिक मागणी किंवा संपूर्ण लवचिक मागणी. आता वस्तूच्या किमतीत अल्पसा बदल झाला असता मागणी जेव्हा अनंत पटीने बदलते, तेव्हा त्यास अनंत लवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजे किमतीत अल्पसा बदल झाला असता मागणीत जर अनंत पटीने बदल होत असेल तर त्यास अनंत लवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजेच वस्तूच्या किमतीत सूक्ष्म प्रमाणात बदल झाला तर मागणी प्रचंड प्रमाणात बदलते. उदाहरणार्थ, जर किंमत सूक्ष्म प्रमाणात वाढली तर मागणी 0 होते किंवा किंमत सूक्ष्म प्रमाणात घटली तर मागणी अनंत प्रमाणात वाढते. म्हणजे समजा वस्तूची किंमत
5% कमी झाली, बघा वस्तूची किंमत 5% जर कमी झाली तर मागणी 200% वाढते आणि वस्तूची किंमत 5% वाढली तर मागणी 200% कमी होते. म्हणजे इथं मागणीचं आणि किमतीचं जे प्रमाण आहे ते किती आहे? जवळजवळ 40 पट आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे किमतीत थोडासा बदल होतो, मागणीत प्रचंड प्रमाणामध्ये बदल होतो. आता किमतीत सूक्ष्म प्रमाणात बदल होतो, त्यामुळे मागणीमध्ये प्रचंड प्रमाणात बदल होतो. म्हणून अनंत लवचिक मागणीचा जो वक्र आहे तो वक्र अ आणि क्ष अक्षाला समांतर असतो. आता आकृतीमध्ये म हा जो मागणी वक्र आहे हा मागणी वक्र संपूर्ण लवचिक मागणी दर्शवतो. आता क या बदललेल्या किमतीला मागणी अनंत आहे. अनंत लवचिक किंवा संपूर्ण लवचिक मागणी प्रकारात मागणी वक्र जो असतो तो मागणी वक्र अ आणि क्ष अक्षाला समांतर असतो. हे आपल्याला वरील आकृतीवरून लक्षात येते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे संपूर्ण अलवचिक मागणी. संपूर्ण अलवचिक मागणी. आता किमतीमध्ये बघा, वस्तूच्या किमतीमध्ये कोणताही बदल झाला, मग त्या किमतीमध्ये वाढ होऊ द्या किंवा किमतीमध्ये घट होऊ द्या, कोणताही बदल झाला तरी मागणी ही स्थिर असते, कायम असते. तेव्हा त्यास संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, वस्तूच्या किमतीत 5% घट झाली असता मागणीत काहीही बदल होत नाही, तर मागणीची लवचिकता ही कायम, जेणेकरून त्या ठिकाणी शून्य राहील. मागणीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. म्हणजे किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा संपूर्ण ताठर मागणी असे म्हणतात. आणि आता संपूर्ण अलवचिक मागणी कशाला म्हणायचं? तर किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही. पुन्हा लक्षात घ्या, किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी असे म्हणतात. आता उदाहरण, त्या ठिकाणी किमतीमध्ये 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. किमतीमध्ये 20% बदल झाला तरी मागणीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. आता आकृती दिलेली आहे पहा. संपूर्ण अलवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी. संपूर्ण अलवचिक मागणी वक्र हा अय अक्षाला समांतर असतो. सोबत आकृती दिसते पहा स्क्रीनवरती, संपूर्ण अलवचिक मागणी वक्राची. अ आणि क्ष अक्षावर वस्तूची मागणी आणि अय अक्षावर वस्तूची किंमत दर्शवली आहे.
म हा मागणी वक्र आहे. वस्तूची किंमत कितीही बदलली तरी मागणीत कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, असा हा मागणी वक्र दर्शवतो. आकृतीमध्ये असे दिसून येते की किमतीत क पासून क1 पर्यंत आणि क2 पर्यंत असे बदल होऊन सुद्धा मागणी म कायम आहे. संपूर्ण अलौकिक मागणी प्रकारात मागणी वक्र अय रेषेला समांतर असतो. आकृतीमध्ये म हा जो मागणी वक्र आहे अय रेषेला समांतर आहे, म्हणून तो वक्र मागणीची लवचिकता जी आहे ही लवचिकता 0 दर्शवतो. त्यानंतर मागणीच्या किंमत लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे एकक लवचिक मागणी. किमतीत जेवढा बदल होतो तेवढाच बदल मागणीत होत असेल तेव्हा त्याला एकक लवचिक मागणी असे म्हणतात. किमतीत होणारा बदल व मागणीत होणारा बदल जर समान असेल तर तिला एकक लवचिक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 5% वाढ झाली असता मागणीतही 5% घट होते, तेव्हा मागणीची लवचिकता ही 1 एवढी येते, म्हणून त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. आता मागणीची किंमत लवचिकता मोजण्याचं सूत्र दाखवलेलं आहे. मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. आता एकक लवचिक मागणीमध्ये बघा, मागणीतील शेकडा बदल म्हणजे मागणीमध्ये 50% बदल झाला, किमतीतही 50% बदल झाला, तेव्हा मागणीची लवचिकता किंवा वरील सूत्रानुसार गुणोत्तर 1 आलं, म्हणून त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. आता स्क्रीनवरती आकृती दिसते एकक लवचिक मागणी वक्राची. आणि क्ष अक्षावरती मागणी दर्शवलेली आहे आकृती नंबर 3.13. तर आणि या अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे. म हा मागणी वक्र आहे. वस्तूची किंमत क असताना मागणी ब एवढ्या नगास असते. वस्तूची किंमत क पासून क1 पर्यंत ज्या प्रमाणामध्ये कमी होते त्याच प्रमाणात मागणी ब पासून ब1 पर्यंत वाढते. म्हणजे किमतीतील बदल आणि मागणीतील बदल हा एक समान असतो, म्हणून म या मागणी वक्रास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. हे दोन्ही बदल, किमतीतील बदल आणि मागणीतील बदल हे एकसारखे असल्याने म हा जो मागणी वक्र आहे तो वक्र एकक लवचिक मागणी दर्शवतो व तो आयताकृती त्या ठिकाणी तयार होतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे जास्त लवचिक मागणी.
आता किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास अधिक लवचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता एकपेक्षा जास्त आहे असे म्हणतात. आपल्याला जर उदाहरण म्हणून जर विचारात घ्यायचं असेल तर किमतीत 5% बदल झाला असता मागणीत जेव्हा 10% बदल होतो तेव्हा मागणीची लवचिकता 10/5 बरोबर 2 म्हणजेच एकापेक्षा जास्त येते. सूत्ररूपाने मागणीची लवचिकता जी आहे ही लवचिकता मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल असे दर्शवता येते. म्हणजेच किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात. किमतीत 50% घट झाली की मागणी ही 100% वाढते. म्हणजेच 100/50 बरोबर 2 एवढं गुणोत्तर आलं. म्हणजे येणारं गुणोत्तर 1 पेक्षा जास्त आलं म्हणून त्यास जास्त लवचिक मागणी असे म्हणतात. आता आकृतीद्वारे जास्त लवचिक मागणीचा जो वक्र आहे तो वक्र आपल्याला स्पष्ट करता येतो. आता स्क्रीनवरती 3.14 ही आकृती त्या ठिकाणी आपणास दिसते पहा. या आकृतीचं थोडंसं बारकाईनं निरीक्षण करा विद्यार्थ्यांनो. बघा आकृती 3.14 बघा. या आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे अ आणि क्ष अक्षावरती मागणी आणि य अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे. म हा मागणी वक्र आहे आणि हा जो वक्र आहे तो जास्त लवचिक मागणी वक्र आहे. वस्तूची किंमत क एवढी आहे तेव्हा मागणी ब एवढ्या नगाला मागणी आहे. वस्तूची किंमत क पासून क1 पर्यंत कमी झालेली आहे. बाणाद्वारे खालच्या दिशेनं किंमत कमी झालेली दर्शवलेली आहे पहा. किंमत काय झाली? क पासून क1 पर्यंत किंमत कमी झाली. तेव्हा मागणी ब पासून ब1 पर्यंत वाढलेली आहे. आणि या अक्षाकडं बघा तुम्ही, किंमत क पासून क1 पर्यंत कमी झाली म्हणजे किमतीत बदल केवढा आहे पहा. आता क्ष अक्षावरती बघा, मागणी ब पासून ब1 पर्यंत वाढलेली आहे म्हणजे मागणीतील बदल केवढा आहे पहा. किमतीतील बदलापेक्षा मागणीमध्ये होणारा बदल हा जास्त आहे. म्हणजे किमतीमध्ये क1 5% बदल झाला, मागणी ब1 10% मागणी बदलली.
म्हणजे 5% किंमत कमी झाली की मागणी 10% वाढते. म्हणजे मागणी कशी आहे, जास्त लवचिक मागणी त्या ठिकाणी आहे असं आपणाला म्हणता येईल. त्यानंतर 5वा प्रकार आहे तो म्हणजे कमी लवचिक मागणी. कमी लवचिक मागणी. आता जेव्हा किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते त्यास कमी लवचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी आहे असे म्हणतात. बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते त्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 10% बदल झाला असता मागणीत जेव्हा 5% बदल होतो तेव्हा मागणीची लवचिकता 5/10 बरोबर 0.5 म्हणजेच 1 पेक्षा कमी येते. म्हणून त्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात. आणखीन एक उदाहरण या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतंय पहा. किमतीत 50% घट झाली तर मागणी 25% वाढते. म्हणजे बघा, किमतीत किती बदल झाला आहे, 50% बदल झाला आहे. मागणीत बदल किती झाला, मागणीत बदल 25% झाला. आता सूत्र दिले पहा. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल, हे सूत्र दाखवलेलं आहे पहा. लक्षात घ्या. आता या सूत्रानुसार आपल्याला गुणोत्तर किती येते बघा. मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. किमतीत किती टक्के बदल झाला आहे, किमतीत 50% बदल झाला. मागणीत किती टक्के बदल झाला, मागणीत 25% एवढा बदल झाला. म्हणजे 25/50 बरोबर 0.5. म्हणजे येणारं गुणोत्तर किती आलं, तर येणारं गुणोत्तर 1 पेक्षा कमी आलं. म्हणून मागणी कमी लवचिक आहे असे म्हणतात. आता हे आकृतीमध्ये दाखवलेलं आहे पहा. आकृती क्रमांक 3.15. आकृती किती, 3.15 बघा. आता म हा जो मागणी वक्र आहे तो कमी लवचिक मागणी वक्र आहे. पाठीमागच्या आकृतीप्रमाणे अ आणि क्ष अक्षावरती मागणी दर्शवलेली आहे, तर अ आणि य अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे. वस्तूची किंमत क असताना मागणी ब एवढी असते. किंमत क पासून क1 पर्यंत कमी झालेली आहे. क पासून क1 पर्यंत कमी झाली तेव्हा मागणी जी आहे ती मागणी ब पासून ब1 पर्यंत वाढते. आता दोन्ही अक्षाकडे नजर टाका जरा. किमतीमध्ये बदल केवढा झालाय पहा. क पासून क1 पर्यंत किमतीत बदल झाला, ब पासून ब1 पर्यंत मागणीत बदल झाला. स्पेस दोन्हीकडे कोणता जास्त आहे बघा, अंतर
किमतीतील अंतर मोठं आहे का मागणीतील अंतर मोठं आहे बघा. निरीक्षण करा जरा आकृतीचं. किमतीतील अंतर क पासून क1 पर्यंत किंमत कमी झाली. मग क1 हे अंतर जास्त आहे का मागणी ब पासून ब1 पर्यंत वाढलेलं ब1 हे अंतर जास्त आहे. तर आपल्याला समोर दिसतंय बा क1 हे किमतीतील अंतर जास्त आहे, तर ब1 हे मागणीतील अंतर कमी आहे. म्हणून म हा जो मागणी वक्र आहे तो मागणी वक्र कमी लवचिक मागणी वक्र आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं मागणीच्या किंमत लवचिकतेचे हे 5 प्रकार आहेत पहा. कोणते 5 प्रकार? अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी, त्यानंतर संपूर्ण किंवा अनंत अलवचिक मागणी, त्यानंतर एकक लवचिक मागणी, त्यानंतर जास्त लवचिक मागणी आणि 5वा कमी लवचिक मागणी. असे मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत. आलं लक्षात? आता मागणीच्या किंमत लवचिकतेचे हे 5 प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. परीक्षेला मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार सांगा असा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर हे 5 प्रकार आहेत. त्यातला आणखी थोडक्यात आपण ओझरता विचार करू ह्या 5ही प्रकाराचा. पहिला प्रकार अनंत लवचिक मागणी. अनंत लवचिक मागणी कधी असते? जेव्हा किमतीत थोडासा बदल होतो तेव्हा मागणीमध्ये फार मोठा बदल होतो. किमतीत थोडासा बदल होतो तेव्हा मागणीत फार मोठा बदल होतो. समजा पेनची किंमत 5 रुपये आहे, तेव्हा 100 पेनला मागणी आहे. पेनची किंमत 5 रुपयावरून 5 रुपये 10 पैसे झाली की मागणी 0 नगापर्यंत कमी होते. आणि पेनची किंमत 5 रुपयावरून 4 रुपये 90 पैसे झाली तर मागणी 100 पेनवरून 1000 पेनपर्यंत वाढते. म्हणजे किमतीत फक्त 10 पैसे बदल झाला आहे आणि मागणीमध्ये मात्र 1500 बदल होतो. ही मागणी संपूर्ण लवचिक मागणी होय. आणि पुस्तकामध्ये दिले बा सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढत जाते. उदाहरण दिले त्यांनी. म्हणजे सोन्याच्या बाबतीमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये संपूर्ण लवचिक मागणी अनुभवास येते. त्याचा वक्र जो असतो तो वक्र अ आणि क्ष अक्षाला समांतर असतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे पहा संपूर्ण अलवचिक मागणी. संपूर्ण अलवचिक मागणी. आता किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही. किमतीमध्ये वाढ होऊ द्या किंवा किमतीमध्ये घट होऊ द्या, मागणी जेवढ्या नगाला पूर्वी होती तेवढ्याच नगाला मागणी कायम राहते. म्हणजे किमतीत कितीही बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, तेव्हा त्यास संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. आता
किमतीमध्ये 20% घट झाली तर मागणीत कोणताच बदल होत नाही. लक्षात घ्या. म्हणून पुस्तकामध्ये सूत्र दिलंय पहा, मागणीची किंमत लवचिकता, मागणीची किंमत लवचिकता का स्क्रीनवरती पहा. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. खाली मागणीची किंमत लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले डेल्टा क. आता बघा, मागणीची किंमत लवचिकता सूत्रात आपण संख्या भरल्या. किमतीत 20% बदल झाला. किमतीत किती बदल झाला? 20% बदल झाला. मग 20%नी किंमत कमी होऊ द्या किंवा 20%नी किंमत वाढू द्या. किमतीत 20% बदल झाला, त्यामुळे मागणीमध्ये 0% बदल होतो. म्हणून 0 भागिले 20 बरोबर येणारं गुणोत्तर किती आलं? 0 आलं. मग मागणीची किंमत लवचिकता इथं किती आहे? 0 आहे. बरोबर आहे. आता दैनंदिन व्यवहारामध्ये अशी परिस्थिती जी असते, ही अशी परिस्थिती अपवादात्मक परिस्थितीत घडते. बरोबर आहे. उदाहरणार्थ मीठ, या मिठाला असलेली जी मागणी आहे, ही मागणी कशी असते? संपूर्ण अलौकिक असते. लक्षात घ्या. कारण मिठाची किंमत कितीही बदलली, किंमत मिठाची वाढू द्या किंवा मिठाची किंमत कमी होऊ द्या, मिठाच्या मागणीत कोणताही बदल होत नाही. म्हणून येणारं गुणोत्तर जे आहे, हे गुणोत्तर 0 येतं. त्याला संपूर्ण अलौकिक मागणी असे म्हणतात. त्यानंतर तिसरा, संपूर्ण अलौकिक मागणीचा जो वक्र आहे, तो वक्र अ आणि य अक्षाला समांतर असतो. 3.12 आकृती आहे पहा. म हा मागणी वक्र आहे. किंमत क पासून क1 पर्यंत वाढली किंवा क पासून क2 पर्यंत कमी झाली तरी मागणी अ म एवढ्या नगाला कायम आहे. म्हणून हा मागणी वक्र अ आणि य अक्षाला समांतर असतो. त्यानंतर एकक लवचिक मागणी. तिसरा प्रकार एकक लवचिक मागणी. किमतीतील शेकडा बदल आणि मागणीतील शेकडा बदल जर समान असेल तर येणारं गुणोत्तर 1 येतं. म्हणून त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. एकक लवचिक मागणी असे म्हणतात. मग 50% किमतीत बदल, 50% मागणीत बदल, येणारं गुणोत्तर 1 आलं, म्हणून त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. आकृती नंबर 3.13 आहे. किमतीतील बदल आणि मागणीतील बदल कसा आहे? समान आहे. आलं लक्षात? त्यानंतर चौथा प्रकार आहे पहा, जास्त लवचिक मागणी किंवा एकपेक्षा जास्त लवचिक मागणी. किमतीमध्ये ज्या प्रमाणात बदल होतो त्यापेक्षा मागणीमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये बदल होत असेल तर त्यास जास्त लवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजे किमतीमध्ये 5% बदल झाला की मागणीमध्ये 10% बदल होतो, म्हणून त्यास जास्त लवचिक मागणी असं म्हणतात. आता मागणीची किंमत लवचिकता मोजण्याचं सूत्र दिले. मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मग किमतीत 50% बदल झाला, त्यामुळं मागणीत जर 100% बदल झाला तर येणारं गुणोत्तर 2 आलं, म्हणून त्यास जास्त लवचिक मागणी असं म्हणतात. आणि पाचवा आहे कमी लवचिक मागणी. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण जर कमी असेल तर त्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात. असे 5 प्रकार आपण
या मागणीच्या किंमत लवचिकतेचे अभ्यासलेले आहेत. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात.